नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे काही कांदे होते जे नासले होते. उन्हाळ्यामध्ये मी 2 पोते कांदे घेतले होते. त्यापैकी अर्ध पोतं म्हणजे एक टोपलीभर पोतं कांदे नासले होते. कारण थोडंसं त्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावण्यासाठी वेळ झाला होता. कामाच्या घाई गडबडीमध्ये पोतं ओपन केलं नाही आणि नासून गेले होते. त्यामुळे मी विचार केला होता की आता हे सगळे कांदे फेकून देण्याऐवजी त्याला मातीमध्ये पुरून टाकू, बघूया कांद्याची पात येते का. तर सगळे कांदे जवळजवळ नासकेच होते. एकही कांदा त्यापैकी ठीकठाक नव्हता. सो मी ते तसेच कांदे अद्धार मातीमध्ये टाकले होते. आता त्या सगळ्या कांद्यांना कांद्याची पात लागलेली आहे. बघू शकता किती फ्रेश आहे ती. लहानपणापासून माझं एक ड्रीम होतं की माझ्याकडे एखादी छोटीशी शेती असावी जिथे मी खूप सारा भाजीपाला उगवावा आणि तो खावावा, किंवा स्पेशली जे भाजीपाला तोडण्यामध्ये जी मजा आहे ना, ते सुख मला पाहिजे होतं. फायनली मला ते मिळालेलं आहे. बघू शकता किती सारी कांद्याची पात माझ्या गार्डनमध्ये आलेली आहे. अजूनही भरपूर कुंड्या बाकी आहेत ज्याची मी कट केलेली नाही पात, कारण इतकी खूप आहे. ॲक्च्युली आम्ही खात नाही कांद्याची पात. सो मी तरीसुद्धा लावले, कारण आता कांदेच होते. मी भरपूर भाजीपालाही लावलेला आहे, त्याबरोबर मी कोथिंबीरही लावलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, थोडीशीच आलेली आहे. 3-4 वेळा मी याच्या अगोदर कोथिंबीर ट्राय केली होती, बट ती काही जास्त वाढत नाही. थोडीशी वाढते आणि ती जमिनीवर पडते. सो यावेळेस जास्त कोथिंबीर लावली नाही, कांद्याचीच पात लावली. आता उद्या मात्र स्वयंपाकात नक्की मी कांद्याची पात बनवेल. ॲक्च्युली इतकं सारं करून काही फायदा झाला नाही. जर मी ते लगेचच तोडून लगेचच खाल्ली असती तर त्याला काही फायदा असता. असं फ्रीजमध्ये ठेवून 2 दिवसाला शिळा भाजीपाला तर आपण नॉर्मली खातो. गावाकडनं भाजीपाला सिटीत येतो, सिटीतनं आपण आणतो एखाद्या वारी आणि तो फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवसाच्या गॅपनंतर आपण तो खातो. तर ती प्रोसेस आपण नॉर्मली करतो. ॲक्च्युली मला हे तोडायला नको होतं, बट थोडंसं उशिरा लक्षात आलं. नेक्स्ट टाईम जेव्हा पण मला कांद्याची पात खायची असेल ना, मी नक्की झाडांचे तोडूनच खाईल. एकदाच फ्रीजमध्ये कट करून ठेवणार नाही. कांद्याच्या पातीबरोबरच माझ्याकडे मिंटसुद्धा आलेला आहे. मी भाजीपाला आणतो, एक मिंटचा एक गड्डीच आणली होती आणि ती यूज झाली नव्हती. तर आमचे जे कामवाले मावशी आहेत त्यांनी सांगितलं की हे असंच लावा, जसंच्या तसं, याला काही कट करू नका. याला मुळ्या जरी नसतील ना तर ते चांगले येतील. आणि खरंच तसं झालं. मिंटची इतकी छान झाडं वाढलेली आहेत आणि आता वरून पाऊस आहे म्हटल्यावर खूप सारी झाडं येतातच. म्हणजे त्याला जास्त असं काही मेहनत घ्यायची गरज नाही. आणि त्याहून अजून एक मेन गोष्ट म्हणजे याला खत वगैरे किंवा फवारणी वगैरे काहीच केलेली नाही. त्यामुळे हेल्दी तर आहेच. सो नेक्स्ट टाईम मात्र मी लगेचच खाईन. असो, तर आज स्वयंपाकामध्ये मी बेसन आणि त्याच्याबरोबर भाकरी बनवते आहे. बेसन भाकरी बनवण्याचं कारण म्हणजे आज मी आणि इवा जेवणार नव्हतो आणि आमचा असा प्लॅन होता की थोडंसं मॅगी वगैरे खाऊन स्वयंपाकाला टाळावं. बट इवाच्या डॅडींना काय वाटलं की ते बोलले आज बेसन आणि भाकरीच खाणार. तर इवा आणि मी याच्यासाठी जेवण करत नव्हतो, कारण आता सध्या गणपती बाप्पा आलेले आहेत. सोसायटीमध्ये जेवणही आहे, प्रसाद असतो आणि आज काही कॉम्पिटिशन वगैरे पण आहे, ते तुम्हाला पुढे दाखवेलच. सो इवाचं माझं जेवण कॅन्सल होतं आणि फक्त त्यांच्यासाठी माझं असं होतं की एखादी मॅगी टाकावी किंवा मग थोडीशी खिचडी वगैरे टाकावी. बट ते बोलले की माझं दुपारी जेवायला मला वेळ भेटला नाही, टिफिन तसाच आहे, तर माझ्यासाठी बनव. मग त्यांच्यासाठी एक मस्त बेसन टाकलं आणि 2-3 भाकरी टाकल्या छोट्या छोट्या. ॲक्च्युली मला भाकरी जास्त जमत नाही. मला भयंकर ट्रॉमा आहे भाकरी बनवायचा, कारण एक तर किचन ओटा घाण होतो, एक तर ते मला जमत नाही आणि त्यामुळे थोडंसं डोक्याला ताण येतो की भाकरी म्हटलं ना थोडं माझं तोंड खराबच होतं. बट 2च टाकायच्या होत्या, त्याच्यामुळे मी जास्त काही विचार न करता सुरुवातीला बेसन टाकून घेतलं आणि त्यानंतर भाकरी टाकली. आता बेसन नवीन काहीतरी प्रकार ट्राय केलेला इथे. पाण्यामध्ये अगोदर बेसन घोळून घ्यायचं आणि नंतर टाकायचं. बट ही प्रोसेस खूप चुकीची आहे. बेसनला थोडासा कच्चा असा वास येतो, पटकन शिजत नाही. त्यामुळे उकळत्या पाण्यामध्येच बेसन टाकलेलं कधीही बरं. जेव्हा आपण फोडणी देतो ना त्याच्यातच उकळतं पाणी टाकायचं आणि मगच बेसन. थोड्याशा गाठी होतात, बट ती प्रोसेस योग्य आहे. बेसन शिजतं तोपर्यंत मस्त भाकरी टाकून घेतल्या. भांडे वगैरे जास्त नव्हते, किचन वट्ट्यावरचं सगळं सामान आवरून घेतलं. म्हटलं आता जायची वेळ झाली आहे, लगेचच टाकावं. 2 भाकरी टाकणं झाल्याच्या नंतर काही जास्त रेडी झाले नाही. इवाला पाठवून दिलं होतं सुरुवातीला, कारण आता भाकरी टाकायचं तर मला थोडा वेळ होता. मी म्हटलं जा तू कॉम्पिटिशनमध्ये बस. तर आज तिचं ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं. ड्रॉइंग म्हणजे कलरिंग होतं. ॲक्च्युली त्यांनी ड्रॉइंग दिली होती पेपरवरती आणि तिला कलर करायचं होतं. बट इवाचं काही इवाला भरपूर कंटाळा आहे, पेशन्स लेवल 0 आहे तिच्यामध्ये. सो तिचं असं असतं की इतका वेळ कोण देणार त्या गोष्टीसाठी. तरीसुद्धा मी तिला पार्टिसिपेट करायला लावलं. म्हटलं तुला जसं जमतं तसं कर. तिला पेंटिंग वगैरे अजिबात आवडत नाही. जशा तिच्या डॅडींच्या आवडीनिवडी आहेत तसंच तिच्या आहेत.
एनिवे तर ती गेली. तिच्यानंतर तिथे मी थोड्या वेळाने जाऊन बघितलं की नेमकं ती काय करते. तर बऱ्यापैकी तिने कलर केला होता, बट जसं मला पाहिजे होतं तसं नाही केलं, कारण मला खूप कलरिंग वगैरे आवडतं. बट आता तिला आवडत नाही, त्यामुळे मी तिला काही जास्त फोर्स केला नाही. तिने जसं जसं कलर केलं तसं मी तिला म्हटलं तसं सबमिट कर. बरं, तिला हे फुल कलर द्यायचा सुद्धा नव्हता. मी जशी गेले ना, तिचं असं तोंड की मग मी हे आता मी देऊन टाकते, बस झालं, हात दुखतायत. आणि मग त्यानंतर आम्ही वर आलो. आल्यानंतर इवाने काय केलं, रस्त्यातच एक जो पैसा म्हणतो ना गोगलगाय, ती घेऊन आली. मला तर इतकी भीती वाटत होती. मला असं वाटलं पावसाळ्यात एकतर विचित्र प्रकारचे किडे दिसतात आणि त्यापैकीच एखादा असावा. बट ते नंतर लक्षात आलं तो पैसाच होता, जो जास्त हार्मफुल नसतो, बट तरीसुद्धा हात वगैरे लावणं म्हणजे हार्मफुल आहेच, जर्म्स असतातच. तर अशा प्रकारे आजचा दिवस मात्र गेला. गणपती बाप्पा असल्यामुळे एकदम फेस्टिवलवालं वाइब्स येत आहेत. मस्त एन्जॉय करतोय आम्ही. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.